एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलंय आणि एक जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ज्या मागण्या केलेल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहेत. हे सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे वा ते इथे राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी एसपी बदललेले असले तर हेड माणूस बदललाय पण खालची यंत्रणा जी आहे ती माझं मत आहे की हे फक्त केस पुरतच नाही. केस पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, डीवायएसपीच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ऍडिशनल एसपी तिरक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केस, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बर्दापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे एसपी बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा, संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत. तर महादेव मुंडे 16 महिने झाले हा. अजून एक केस मला धनंजयने इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, तिथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझं आणि खेंडकर, आम्ही दोघं तिघच बसलेलो होतो. तर त्या माणसात तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे, नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील, राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता, हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे की संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे, किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ येतो. कुणाच्या समोर? महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय? राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही माझ्या सहयोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्नत्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि ह्या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल. कारण ह्या पेपरमध्ये दिलेला 6
आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मत्स्योद्योगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही.